कालच्या भागामध्ये आपण बघितलेलं होतं की जनाबाईंच्या ठिकाणी असणारं देवत्व आज सिद्ध झालेलं होतं। त्याचबरोबर नामदेवानं आपला गावातीलच जो परिसा भागवत होता, ज्याच्या पत्नीमुळं त्यांच्या घरामध्ये खऱ्या अर्थानं गोडधोड मिळालेलं होतं, ती कमळजा, त्या कमळजेमुळंच मिळालेलं होतं। परंतु कमळजा ज्या वेळेला तो परीस मागायला आली त्यावेळेला तो नदीमध्ये टाकून दिला, या पद्धतीनं सांगितलं। पुन्हा नामदेवानी ज्यावेळेला दगड काढून दिले, ते अनेक दगड हे परीसच होते, किंबहुना जेवढे हातामध्ये दगड होते ती सगळेच परीस होते। नामदेवांची किमया कळलेली होती, देवाचा साक्षात्कार स्वानुभूतीनं घ्यायचा, परंतु रिद्धिसिद्धीचा उपयोग आपल्या संसारामध्ये करायचा नाही, हे संतांची शिकवण आचरणातून होती। त्याने आचरणातून आपल्याला करून दाखवलेलं होतं की रिद्धिसिद्धी काय असू शकते, परंतु तिला जर लांब ठेवली तरच आपण देवाजवळ जाऊ शकतो, आणि जर रिद्धिसिद्धी आपण प्राप्त करून घेतली तर देवाजवळ आपण जाऊ शकत नाही, किंबहुना देवापासून लांब होण्यासाठी रिद्धिसिद्धी पुढे येतात। नामदेवांचे असे दिवस चाललेले होते आणि नामदेव यांनी अरणभिंडी या ठिकाणी सावतामाळ्यांच्या घरी कीर्तनासाठी गेले। अरणभिंडीच्या आजूबाजूच्या भागातील लोक अनेक जण नामदेवांचं कीर्तन ऐकण्यासाठी येत होते। दोघांचं हितगुज झालं आणि कीर्तन उभा राहिलं। अगदी कीर्तन पूर्ण झालं, पहाट आली, जिथं नामा असेल त्याच ठिकाणी नामा काकडा म्हणायचा आणि पुन्हा पुढं दुसऱ्या गावी, अशा पद्धतीनं जवळजवळ 2 दिवस नामदेव हे बाहेर कीर्तनामध्ये होते। इकडं मात्र नारायण, विठोबा, गोविंदा, महादेव जरा बऱ्यापैकी मोठी झालेली होती। आता नारायण आणि विठोबा ही मुलं थोडीशी करती झालेली होती, त्यांना राजाईनं, जनाईनं शिकवायला सुरुवात केलेली होती, व्यवसाय कसा करायचा, कापड कसं आणायचं, इत्यादी इत्यादी। परंतु भांडवल हे नेहमी अपुरंच असायचं, कारण आधीच भांडवलाची तुटपुंजी होती, त्याच्यामध्ये थोडंसं कुणाकडून तरी उधार उसनवारी घ्यावी, तर नामदेवांच्या स्वभावामुळे खऱ्या अर्थानं कोण उधार पण देत नव्हतं, उसनवारी पण कोण देत नव्हतं। मग मात्र असं वाटायला लागलं की आता काय करायचं, मोठा प्रश्न निर्माण झाला। आणि दुपारच्या वेळेला एक गृहस्थ काही होणांची थैली घेऊन बैलगाडीमधून आला, बैलगाडी दारामध्ये थांबली, आत विचारलं नामदेव आहेत का? राजाईनं सांगितलं नाहीत, 2 दिवसापासून ते बाहेर गेले आहेत कीर्तनासाठी, अजून आलेले नाहीत। त्यावेळेला तो गृहस्थ आत आला आणि त्याने सांगितलं, वहिनी मला ओळखला का तुम्ही? मी नामाचा बालमित्र, व्यवसायासाठी मी बाहेर असतो, व्यवसायानिमित्त मी बाहेर अनेक वर्षे पडलो, त्याच्यामुळे त्याची माझी गाठभेट झाली नाही, परंतु अखंड महाराष्ट्रामध्ये नामा हा नावलौकिकाला आलेला आहे, त्याला भेटावं म्हणून मी आलो होतो, त्याला मित्रासाठी काहीतरी द्यावं म्हणून मी ही थैली आणली, ही थैली आपण ठेवावी। आता चिंता व्यवसायाची होती, पोटायची चिंता होती, आणि त्या गृहस्थानं ती थैली राजाईच्या हातामध्ये दिली आणि सांगितलं की ही थैली ठेवा, आणि पुन्हा मी ज्या वेळेला येईन त्यावेळेला नामाशी भेटेन, काही काळजी नसावी। गुळ खोबरं दिलं, पाणी लोटाभर प्याले आणि ते गृहस्थ बैलगाडीतून पुन्हा निघून गेले। त्या होणातून राजाईनं नारायणासाठी व्यवसाय उभा करायचं ठरवलं। त्याच्यातून काही भागातून काही किराणा आणला, त्याच्यातून मुलांना चांगलं चुंगलं खायला चालू केलं। 3 दिवस झाले, 3 दिवसानंतर नामदेव पंढरपुरामध्ये आले। आता नामदेवांच्या सोबत येणारे लोक जे होते ते अगदी दिंडीसारखेच यायचे, किंबहुना नामदेवांचे शब्द आपल्या कानावर सतत पडावे असे लोकांना वाटायचं, त्याच्यामुळे नामदेव आता एकटे कधी नसायचेच, अनेक लोक त्यांच्या सोबत असायचे। ती दिंडीच्या दिंडी पंढरपुरामध्ये आली, रावळामध्ये गेली, देवाचं दर्शन घेतलं, देवाला मनोमत सांगत होते, देवा गेली 3 दिवस तुझी माझी भेट नाही, मी तुझ्याच भक्ताकडे गेलो होतो। मग मात्र नामदेवांनी देवाचं हितगुज मनामध्ये आहे, ते मनामधलं हितगुज लोकांना सांगायला सुरुवात केली। आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आणि हे मला कोण सांगता आहे, तर हे हितगुज माझा भगवंत पांडुरंग सांगतो आहे, हे लोकांना सांगितलं। आणि नामदेव तिथून दुपारच्या वेळी घरी गेले। घरी गेल्यानंतर नामदेवांना राजाईनं सर्व वृत्तांत सांगितला। मुलांच्या सोबत जेवले नामदेव, आणि थोडीशी वामकुक्षी घ्यावी म्हणून तिथंच थोडेसे पहुडले। तर पहुडल्यानंतर 3 दिवसाचा जवळजवळ प्रवास होता, 3 दिवसाचं जागरण होतं, आणि त्याच्यामुळं पडल्या पडल्या झोप लागली। मात्र झोप ही सुषुप्तीची नव्हती, स्वप्नाचीही नव्हती,
परंतु आपण आहे बसलो आहे आणि समोर कोणीतरी एक ग्रहस्थ आला, बाराबंदी बांधलेली आहे, डोक्याला पागोटं घातलेलं आहे, धोतर घेऊन हातामध्ये चंची घेऊन तो पुढे आलेला आहे आणि ती थैली आपल्या घरामध्ये दिलेली आहे, एवढं सगळं काही ते दृश्य पाहत होते. आजही आपण पाहू शकतो, मणिवशे ती स्वप्नी दिशे असं म्हटलं जातं. त्या पद्धतीनं कदाचित सांगितलेला पूर्व वृत्तांत नामदेवांना पडल्या पडल्या जागता जवाशी जे येणे भावना भावी जे डोळा लागत ठेवी जी त्याची स्वप्नी, या सिद्धांतानं नामदेवांना ते सगळं कळायला लागलं आणि तो गृहस्थ नामाला भेटण्यासाठी पुढे सरसावला आणि नामा जागा झाला. थोडा अवधी होता फक्त आणि त्या तेवढ्या अवधीमध्ये नामदेवांनी काय समजायचे समजून घेतलं. तिथंच बसून देवाचं स्मरण केलं आणि मुलांना जवळ बोलवलं की मला देवाशिवाय काही गमत नाही, करमत नाही. एवढ्या लहान वयात तुमच्यावर जबाबदारी येते, याचे दुःखही वाटतं, परंतु पिढीजात आलेला व्यवसाय आपला आपण सांभाळला पाहिजे. नामदेव सांगत होते, त्यांना नामदेव सुद्धा शिकवत होते. आणि आता नारायण आणि विठोबा दोघं जण वस्त्र कापावं कसं, ते शिवावं कसं, त्याला धागा कसा टोचावा, त्याच्यापासून त्याच्या अलगद बाजूला कसं करावं, त्याची उद्यमी व्यवसाय कसा करावा, त्याचा नफा कसा ठरवावा, तोटा कसा ठरवावा, याचं सर्व ज्ञान खऱ्या अर्थानं तिथं द्यायला सुरुवात केलेली होती. आणि ते मुलंही गुणग्राहक होती, त्यांनी सुद्धा ते ज्ञान आत्मसात करायला चालू केली होती. जना सुद्धा त्यांना सोबतीला होती. आता नामदेवांना थोडं बरं वाटत होतं, कारण बऱ्यापैकी संसाराची आपली जबाबदारी, कुटुंबाची आपल्या जबाबदारी थोडीशी मुलं हातभार लावल्यामुळं थोडीशी वाढत होती. कार्तिक वारी पुढे आलेली होती. कार्तिक वारीच्या वेळेला सगळेच संत या महाराष्ट्रातील ते एकत्र जमा झाले होते. त्याच्या सावता आला होता. त्याच्यानंतर तेरडोकी होऊन गोरोबा काका आलेले होते. एवढंच नाही तर चोखा आलेला होता, बंका आला होता, राखा आला होता, सोयरा आलेली होती. हे सगळेचे सगळे आलेले होते आणि सगळेजण एकच चिंतन करत होते. त्या रावळामध्ये एकच वाट बघत होते. ते म्हणत होते की आता आज या वारीला आपल्याला पुढं कोणीतरी निरोप दिलेला आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताई ही आळंदीहून चारी भावंड आज आपल्याकडे येत आहेत. फारसं नामदेवाने तिकडे काही लक्ष दिलं नाही, परंतु यांच्यामध्ये मात्र ती चुळबुळ चालू होती की ते येत आहेत, आपण गेलं पाहिजे. वेशीपर्यंत सगळे गेले. वेशीपासून आलं तोपर्यंत नामदेवांचं कीर्तन वाळवंटात उभा राहिलेलं होतं. वाळवंटामधलं कीर्तन इतकं जयघोष करत होतं, अगदी गगन चुंबी आकाशापर्यंत जाणाऱ्या त्यांच्या आवाजानं आणि भगवत भक्तीच्या स्मरणानं सगळेजण मंत्रमुग्ध झालेले होते. आणि निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तांना घेऊन ही सर्व संत मंडळी रावळामध्ये आलेले होते. आणि तिथं येऊन दर्शन घेऊन ते पुन्हा चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये घेतले आणि नामदेवांचं कीर्तन ऐकण्यासाठी सगळे मंत्रमुग्ध झाले. कीर्तन रंगात आलं. कीर्तनाचा रंग वाढलेला होता. याच्यामध्ये सर्वच प्रकारचे, एवढंच नाही तर सर्व जातीचे लोक एकत्र आलेले होते. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आलेले होते. सुरुधानाम स्रोतानाम असं लोक म्हटलं जातं की हृदयामध्ये हृदय मिलन झालं की तिथं एक सात्विक आणि सोज्वळपणाचा एक धर्म जागा होतो. त्या धर्माच्या ठिकाणी जात भेद लिंग याच्या काही सीमा राहत नाहीत. हा धर्म त्यांच्याजवळ जागृत झालेला होता आणि सगळेच अगदी बसलेले होते. आता मात्र नामदेवांचं कीर्तन झालं. नामदेव हातामध्ये चिपळ्या आहेत, एका बाजूला विणा आहे आणि भावमुद्रेमध्ये भगवंताची एकरूप झालेला नामा लोकांच्याकडे बघत होते. लोक यायचे, दर्शन घ्यायचे, तिथून निघून जायचे, यायचे, दर्शन घ्यायचे, निघून जायचे. प्रत्येकाच्या ठिकाणी दर्शन होतं, निघून जाणं होतं. काही संत मंडळी पुढं आली. नामाला आज बघायचा होता हे ज्ञानोबांना सुद्धा माहिती होतं की आज आपल्याला नामदेवासारखा ज्याच्या हातून भगवंतानं घास घ्यावा असा एक सगुण भक्तीत रमलेला भक्त, त्याची उरावरी आपल्याला भेट होणार आहे हे ज्ञानदेवांना माहिती होतं. म्हणून ते उत्सुकतेनं पुढं सरकत होते आणि चारी भावंड पुढं आली. आता पुढं आल्यानंतर तिथं गोरोबाने नमस्कार केला, ते बाजूलाच झाली. सावताने नमस्कार केला, चोखानं बंकानं स्वराबाईनं राखाबंकाने नमस्कार केला. ते पुढं सरकत गेले आणि आता आले निवृत्ती दादांनी नमस्कार केला, तिथून ते बाजूला झाले. ज्ञानदेवाने नमस्कार केला, सोपाननं नमस्कार केला. मुक्ता मात्र बघतच उभा राहिली. तिला काहीच कळत नव्हतं काय करायचं, परंतु ती बघितलं तिने, थोडीशी हसली, तशीच बाजूला झाली. जे पाठीमागून दर्शन घेणारे होते ते दर्शन घेऊ लागले. त्यावेळा अगदी निवृत्तीनाथांनी नजरेनंच मुक्ताला सांगितलं, अगं मुक्ते काय करतेस, आपला धर्म काय आहे की उच्च नीच हा भेदभाव आपल्याकडं नाही. तू नामदेवाचं दर्शन घेतलं नाहीस. अगं त्याच्या हातून देवानं घास घेतलेला आहे, त्याच्या नैवेद्य खाल्लेलं आहे, तू त्याच्याबरोबर बोलतोय आणि त्याच्याबरोबर तू त्याचं दर्शन घेतलं नाहीस. त्यावेळेला मुक्ताईनं सांगितलं, दादा
मी दर्शन घेतलं असतं रे, परंतु मी दर्शन कोणाचे घेऊ, कारण याच्याजवळ अजून मीपणा आहे आणि मीपणाला दर्शन घेता येत नाही आणि मीपणाचं दर्शन घेतलं तर दर्शन घेणाऱ्यालाही तसं होईल, म्हणून मी दर्शन घेतलं नाही. आता चित्कल स्वरूप असणारी मुक्ता हिचं हे बोलणे थोडेसे कानावर गेले आणि पुसटसे शब्द गेल्यानंतर थोडंसं नामदेवला सुद्धा वाईट वाटलं असावं. नामदेव पुढे झाले आणि सगळे रावळामध्ये गेले. एकादशीचा दिवस, रात्री एकादशीला कीर्तन पुन्हा नामदेवाचं चालू झालं. रात्र अखंड संपली. ज्ञानदेव पुढे बसलेले होते. सगळे आनंद होती. जणाला आज इतका आनंद झालेला होता, अरे रेड्याच्या मुखी वेद बोलवणारे, एवढंच नाही तर पैठणमध्ये शुद्धीपत्र मिळवणारे, भावार्थ दीपिकेचं निरूपण करणारे आणि सर्वांना ओतोप्रोत ज्ञान भक्ती वैराग्य संपन्नता शिकवणारे ज्ञानोबा माऊली प्रत्यक्ष आज आपल्या जवळ आहे. जनाला आनंद वाटत होता. सर्वजणच सुखावलेले होते. सर्वांच्या जवळच आनंद होता. आता मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी पारणं फेडावं एवढीच गोष्ट होती. दुसऱ्या दिवशी 12 म्हणजे द्वादशी दिवशी 12 वाजता पारण्यासाठी सगळे जमा झाले. ध्यानात घ्या मंडळी, आपण किमान पंढरपुरात गेल्यानंतर तरी खडतर उपवास करा एकादशीचा. मला वाटते खडतर असा शब्द वापरतोय मी. पंढरपुरात किमान गेलं तर राहू दे, आपल्याला जमत नाही आणि शक्य असं काहीच नाही. लक्षात घ्या, म्हणजे मी अगदी मोठा बडेजाव करतोय वगैरे सांगतोय असं काहीच नाही. लक्षात घ्या, मी अगदी सामान्य आहे, साधा आहे आणि तुमच्यामधला आहे. मी काय फार कुठून तरी मुंबई पुण्यातून आलो आणि इथं कथा सांगायला आलो आणि इथनं गेल्यानंतर तुम्ही मला काय प्रश्न विचारणार, त्याचा माझा आणि तुमचा काय संबंध असणार असं काही. मी आश्रम माझा कायम खुला आहे. म्हणजे तिथं येऊन स्त्रिया, पुरुष, महिला, मुली कोण पण येतात नाही, मला काही प्रश्न विचारतात. लक्षात, मला कधी काही त्याचं वाटत नाही, कारण आवडतं मला की बाबा त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मलाही आवडतं, कारण ज्ञानाची उजळणी त्यावेळेला होत असते. लक्षात घ्या, एकादशीचा आपला दिवस आहे, आपला सप्ताहाचा दिवस आहे, त्या दिवशी तरी बघा निरंकार उपवास करून. निरंकार म्हणजे काहीच खायचं नाही. जर शक्य झालं तर फक्त दिवसभर ताक प्या. ताक पिऊन दिवसभर उपवास करून बघा, हे शक्य आहे. माझी आता येणारी 11वी एकादश आहे. माझी 11वी एकादश आहे उद्याची. म्हणजे गेल्या 10 एकादशीला मी फक्त ताक पितोय, दुसरं खाहीत नाही. कीर्तन माझं आहेच प्रत्येक एकादशीला. लक्षात घ्या, प्रवास आहेच रोजचं शिकवणं आहेच, सगळं जे नित्याचं आहे. पण कधी मला कंटाळा आला नाही आणि थकल्यासारखं वाटलं नाही किंवा कीर्तन झाले बाबा आता धरून बसवा खाली, महाराज आता भेंडाळल्यात, असं काही कधीच झालं नाही. म्हणजे 11वी एकादशी नाही, 10 एकादशीला तरी झालं नाही. तुम्ही एकदा अनुभव घेऊन बघा. चित्तशुद्धीसाठी नामस्मरण, तसं शरीर शुद्धीसाठी उपवास, हे तरी करून बघा. नाही तर आम्ही पंढरपुरामध्ये गेलो की सकाळच्या वेळेला ग्लासभर दही खायचं. आपल्याकडे कुठं दही लावतोय आपण, आम्हाला कुठं सवय आहे दही लावायची. मग तिथलं ते भांड्यातलं अगदी दही बघितले की इच्छा होते दहीला खायचं. 9 वाजता लस्सी प्यायची, 10 वाजता चिप्स खायचं, 12 वाजता शाबू वडे खायचे आणि 2 वाजता फराळ करायचा. तिथे गेल्यानंतर नेमकं करतोय काय आम्ही? विधी तो हरिकथा हा शब्द आहे. विधी तो हरिकथा. तिथे इतके विद्वान मंडळी आहेत, इतके विद्वान मंडळींचे आश्रम आहेत, मठ आहेत. त्या ठिकाणी आपण जावं, ऐकावं आणि आपली चाचपणे करून यावं. याच्यासाठी पंढरपुरात जावं. ध्यानात घ्या, भूवैकुंठ आहे. तिथं भगवंताला कोण आवडतो? उपवास करणारा आवडतो. उपवासाचे मेनू करणारा आवडत नाही. ध्यानात घ्या. आणि इथं पारणं दुसऱ्या दिवशी 12 वाजता. पारणं सोडण्यासाठी जनाईनं सगळ्यांनाच आमंत्रण केलं आणि सगळेच मंडळी जनाईच्या आमंत्रणाला होकार देऊन नामदेवाच्या ओटीवर सगळेच संत मंडळी सकाळच्या वेळी जमा झाली. नामदेव सुद्धा होते, परंतु फारसं काही आता देव माझ्याबरोबर बोलतोय म्हटल्यानंतर इतरांना काही विचारायची गरज नाही. खऱ्या अर्थानं गुरूंचा पाठिंबा नसेल किंवा गुरु उपदेश नसेल आणि जर ज्ञान झालं असेल तर नामदेवासारखी आमची अवस्था व्हायला जास्त वेळ लागत नाही. लक्षात घ्या, कुणालाच जुमानत नाही. चला असू देत, माझ्यासारखा एवढा कोण विद्वान नाही, त्याच्यामुळे काय दुसरं कोण काय सांगतोय, तो काय सांगतोय, हा काय सांगतोय, मी सांगतोय तेच बरोबर आहे आणि मी सांगतोय तसंच वागायचं. आणि शेवट असा होतोय की मी सांगतोय ते सगळं चुकीचं आहे, लोकांनी सांगितले की मग वाटतं अरे रे आपलं सगळं चुकलं वाटतं पहिल्यापासून. त्यावेळेला वेळ गेलेली असते. नामदेवाची वेळ आता आलेली होती. त्याच्यामुळं नामदेवाच्या ओटीवर सगळेच बसलेले होते. आता स्वयंपाक, रांधणं, राजाई, आऊ आणि जनाचं चाललेलं होतं. नारायणाने विठोबा हा पंक्तीसाठी पात्र टाकण्यासाठी तयार झालेले होते. ती 2 छोटी छोटी मुलं होती, ती त्यांना मदत करणारी होती. आणि एवढ्यात बसल्या बसल्या काही हितगुज चालू झालं. हृदयाचं हृदय मिलन चालू झालं. आज धन्यता वाटायला लागली
की महाविष्णूचा अवतार असणारा ज्ञानदेव सुद्धा आपल्या सोबत आहे. लोकांना वाटायला लागलं की काय धन्यता आहे, काय धन्यता आहे. म्हणजे एखाद्या योग्याला सुद्धा आपलंसं करणारी व्यक्ती आपल्या सोबत आहे. धन्यता वाटायला. प्रत्येक जण प्रेमाश्रू ढाळत होता. प्रत्येक जण ज्ञानदेवांना डोळे भरून बघत होता. आणि एवढ्यात मुक्ता तिथं बसलेली होती. ती मुक्ता सहज बोलता बोलता गोरोबांना म्हणाली, काका ऐकलत का? तुम्ही कुंभार आहात होय. कुलालाच्या कुळी जन्मलेसी शरीर, मृत्तिके माझारे नाचत असे. गोरा कुंभार सांगायला लागला. मग म्हणले, एक आमचं काम करा. काय काम आहे मुक्ताई? बोला. ज्ञानाचा परिणाम काय असतो बघा. मुक्ताई काय बोला. किती वयानं लहान. सगळ्यात जुनाट पुरुष म्हणून त्या कालच्या 12व्या शतकातील संतांच्या चरित्र मालिकेमध्ये सर्वात जुनाट पुरुष कोण? तर गोरोबा असं नाव आहे. आणि ते गोरोबा म्हणजे सगळ्यात वडीलधारी म्हणा. आणि ते मुक्ताला म्हणतात, काय मुक्ताई बोला. मुक्ताई सांगायला लागली, हे बघा तुमच्याकडं थापट नसतं. त्या थापटण्यानं तुम्ही बघताय. काय बघताय? तर कच्चं आणि पक्क मडकं. जे बदबदतं ते कच्चं असं तुम्ही ठरवता आणि जे टन्न वाजतं ते पक्क झालं असं ठरवता. हो मुक्ता, तुम्हाला माहितच आहे सगळं. मी कशाला नाही सांगायला पाहिजे. नाही, त्याचाच आज वापर करायला पाहिजे. कारण तुमच्याजवळ अनुभवाचं थापट नाही. त्या अनुभवाच्या थापटण्यानं आम्ही जे बसलो आहोत यांच्यामध्ये आमच्यातले भाजलंय कोण आणि अजून कच्चं कोण आहे हे जर तुम्ही बघितलं तर आणि आम्हाला सांगितलं तर बरं होईल. गोरोबा तसेच लगबग. आता जो नित्याचा व्यवहार आपला असतो तो नित्याचा व्यवहार एखाद्यानं सांगितला की लगेच उठून आपण तो करायला जातो. लक्षात घ्या. आणि कधीच व्यवहार नाही केला तर आपल्यालाही अडचण येते. जसं आपल्या घरामध्ये एखादा नवीन पाहुणा शहरातला यावा आणि ग्रामीण भागातलाही पाहुणा. 2 पाहुणे आलेले आहेत. एकाच वेळी आलेले आहेत. दोघांनाही खुर्ची बसवलेला आहे. समोरच्या बाजूला जनावरं बांधलेली आहेत आणि अगदी 11ची वेळ आहे. आता जेवणासाठी आत स्वयंपाक चालू झालेला आहे आणि तो घर मालक थोडासा बाहेर कुठेतरी गेला. त्यावेळेला मात्र जनावरं पुढं हलतायत हे दिसल्यानंतर त्यातला कोणता माणूस उठून बाहेर जाईल? खेड्यातला माणूस उठून बाहेर जाईल. तो म्हणणार की त्यांना आता वैरणीची गरज आहे. तो तिथली पेंडी काढेल, ती सोडेल आणि 2 जनावर 4 जनावर असतील त्यांच्या पुढ्यात टाकेल आणि निवांत येऊन बसेल. आणि हे सगळं बघत कोण बसेल? तिने बघण्याचंच काम करायचं असतं. दुसरं काय करायचं असतं? लक्षात घ्या. ते बघत बसेल. याचा अर्थ मी त्यांना नावं ठेवतोय असं नाही, अनुभव नाही. कारण जनावरा सुद्धा आपल्याला तहानभूक सांगतात. ही ओळख त्या जनावरांच्या बरोबर असतो, त्याला कळते, इतरांना कळत नाही. आता मात्र सहज उठले, अनुभवाचं थापटणं हातामध्ये घेतलं आणि थापायला सुरुवात केली. पहिलं थापटणं मारलं निवृत्तींच्या. निवृत्ती काहीच बोलले नाहीत, शांत होते. टन्न दिशा आवाज झाला. पुढं झाले. ज्ञानदेव, सोपान, मुक्ता, सावता या सगळ्यांच्यावर चोखा होता. सगळ्यांच्या डोक्यामध्ये गेले. आता पुढं आले. शेवटी राहिलेले होते ते नामदेव होते. नामदेवांच्या जवळ गेल्यानंतर नामदेवांनी तसाच हात धरला आणि सांगितलं, काय काका करताय तुम्ही? पोरखेळ चालवलाय काय का? देव प्रत्यक्ष माझ्याशी बोलतो आणि तुम्ही माझी परीक्षा बघता. मुक्ता हसले आणि सांगितलं, काका इथंच चुकले. काका इथंच चुकले. आता ज्ञानदेवानी मध्ये बोलावं आणि ज्ञानदेवानी सांगावं की नामदेव महाराज, आपल्याला गुरूंची गरज आहे. देव सगुण रूपामध्ये भेटला आणि निर्गुणामध्ये जरी कळला तरी त्याच्यासाठी सगुण निर्गुण एक कळण्यासाठी आपल्याला गुरूंची गरज आहे. गुरूंच्याकडे आपण जावं. आता माऊलींची योग्यता नामदेवांना सुद्धा माहिती होती, कारण रेड्यामुखी वेद बोलवले इकडे होते. एवढंच नाही तर चांगदेवाला भेटण्यासाठी निर्जीव असणाऱ्या भिंती सहित पुढे गेलेले होते. त्या योग्यते पुढे नामदेव सुद्धा थांबले आणि सांगितलं, असं तुम्ही सांगताय बरोबर आहे, पण जायचं कुठं? त्यावेळेला नामदेवांनी सांगितलं की औंढ्या नागनाथ 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग, त्या ठिकाणी तुम्ही जा. त्या ठिकाणी विसोबा खेचर नावाचे एक ग्रस्त तुमची वाट बघतायत, तुमच्यासाठी ते थांबलेले आहेत. आणि लगबत नाही गेला तर आणि त्यांनी देह सोडला, देह विसर्जित केला तर परत तुम्हाला मनुष्य जन्मामध्ये गुरु नावाची गोष्ट मिळणार नाही. म्हणून लक्षात घ्या, ज्या वेळेला ज्ञान प्राप्ती करायची असते त्यावेळेला कुठलाही मागचा पुढचा विचार करायचा असतो. ज्या वेळेला ज्ञान मिळवायची इच्छा होते त्यावेळेला आपण गुरूंच्याकडे जाऊन ज्ञान मिळवायला चालू करावं. कारण गुरु हे सुद्धा मानवी शरीरातच असतात, त्यांनाही शारीरिक बंधनं असतात. लक्षात घ्या. आणि त्या पद्धतीनं ज्ञानदेवाने नामदेवांना सांगितलं, परंतु नामदेवांना थोडंसं
खिन्न वाटायला लागलं. ते उठले तसेच आणि अगदी झपाझप पावलं टाकत रावळामध्ये गेले आणि देवाशी हितगुज चालू केलं. देवा, काय हे काय करताय तुम्ही, काय बघताय की आज मला सगळ्यांनी कच्चं ठरवलं. देव हसत होते. हे नामदेवाला कळलं. तुम्ही हसता म्हणजे मी कच्चा आहे ही याची शिक्कामोर्तब झालं. नाही नामा, म्हणून देव सांगत होते. नामदेवाचे डोळे मिटलेले होते. देव आणि नामदेव यांचा संवाद चाललेला होता. नाही नामा, ती माझी लेकरं आहे, तूही माझा लेकर आहेस. त्यांनी जे सांगितले आणि त्यात तो ज्ञानोबाने सांगितलेलं आहे, त्या ज्ञानदेवाने सांगितलेलं जसंच्या तसं सत्य आहे. तो औंढ्या नागनाथाला गेलं पाहिजेस. देवा, तुम्ही इथं असताना, अरे मी आहे, परंतु माझं जगत कारणत्व करण्यासाठी तुला गुरूंचीच गरज आहे. त्याच्याशिवाय तुला कोणी उपदेश करू शकत नाही. पण देवात आपली आणि माझी भेट होणार नाही, त्याच्यासाठी नामा मी तुझी वाट बघतोय. आजच निघ, वेळ घालवू नको. आता हायकोर्टानंच शिक्कामोर्तब केला. आता सांगायचं कुणाला, जायचं कुणाला, कुणाकडे जायचं, नामाला काहीच कळत नव्हतं. आता मात्र नामदेव आले. नारायणानं देवाला नैवेद्य दाखवला आणि नामदेवांच्या सोबत नारायण वाड्यामध्ये आले. पात्र मांडली गेली. सर्वांनीच पुंडलिक वरदा म्हटलं. एकादश सोडली. आता मात्र थोडीशी वामकुक्षी घ्यावी असा विचार होता. परंतु आता पुढे निर्णय काय, नामदेव याचीच विचारपूस लोकांच्या मध्ये चालू झाली. आणि मग नामदेवांनी सांगितलं, आपली संत मांदेवांनी सांगितलेली जी भूमिका आहे ती मला पटलेली आहे. आजच मी औंढ्या नागनाथाला निघण्याचा विचार करतो. सर्वांनाच आनंद झाला आणि सगळ्यात जास्त आनंद त्यात झाला तो ज्ञानदेवांना झाला. कारण भागवत धर्माची पताका एखाद्या सिद्ध पुरुषाकडे द्यायची होती आणि त्याच्यासाठी भूमी फार महत्वाची होती. ती भूमी तयार करण्यासाठीच या कार्तिक वारीला ज्ञानदेव पंढरी या ठिकाणी आलेले होते. अगदी पंढरीच्या वेशीपर्यंत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तांना सोडण्यासाठी अनेक संत मंडळी पुढे गेले. नामदेव होते. नामदेवांनी सुद्धा तिथपर्यंत नेऊन सोडलं आणि पूर्वेकडचा भाग पादाक्रांत करत मजल दर मजल करत नामदेवांचं स्वतःच कोणालाही न घेता फक्त भगवंताचं नाव सोबत विण्यावर झंकार आणि चिपळ्यांचा कल्लोळ मनामध्ये साठलेला घेऊन ते नामदेव औंढ्या नागनाथाकडं चालले. जिथं कंटाळा येईल त्या ठिकाणी शरीर थोडंसं थांबवायचं, तिथं थोडीशी झोप घ्यायची आणि पुन्हा पुढं एकच इच्छा. देवानं सांगितलं त्या ठिकाणी तहानभूक आज हरपलेली होती आणि अशा अवस्थेमध्ये नामदेव औंढ्या नागनाथापर्यंत जाऊन पोहोचले. इकडं नामदेवांच्या घरामध्ये राजाईनं आपल्या मुलांच्याकडून व्यवसायाचा उदीम उत्तम प्रकारे बसवलाय चालू केलेला होता. आज सावताला सुद्धा बरं वाटत होतं. तिरडुकीमध्ये गोरोबाला बरं वाटत होतं. अनेक दिवस सरत होते आणि नामदेव औंढ्या नागनाथाच्या ठिकाणी पोहोचले. विशाल आणि भव्य दिव्य असणारं मंदिर, अतिशय पुराण मंदिर. त्या मंदिराच्या भोवती छोटी 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 अशी असणारी मंदिर. काही मंडळी बसलेली असायची दगडावर. तिथं विचारायच्या, इथं विसोबा खिचर नावाचे कोण ग्रस्त आहेत. नामदेवांचा संकल्प असा होता की देवानं आणि ज्ञानदेवांनी आपल्याला विसोबा खेचरांच्याकडे पाठवले म्हणजे एखादा मठ मोठा असणार, गाद्या गुद्या असणार, रेशमी वस्त्र घातलेले असणार, दाढीबिडी वाढलेली असेल, हातात कमंडोळ असेल, 5-6 शिष्य हात पाय दाबण्यासाठी चेपण्यासाठी असेल. आणि आज तसं असलं तरच लोक गुरु मानतात. हा लक्षात घ्या. संकल्पना हीच आहे लोकांच्या डोक्यामध्ये. म्हणजे महाराज मोठे कोणते तर 5-6 शिष्याने हात पाय, म्हणजे या हाताला 2, या हाताला 2, पायाला 2, 2 पायाला 2-2 असे 4, म्हणजे कमीत कमी 8 माणसं शेवेमध्ये रंगलेली महाराजांच्या मठामध्ये गेल्यानंतर भव्य दिव्य सुगंधी अस्त्र वस्त्र अशी घातलेली सगळी फळं एका बाजूला आहेत, द्राक्षे 2 तोंडात टाकलेले आहेत, ती चावाय चालू आहेत आणि लोकांना हातात माळ घेऊन आशीर्वाद द्यायला लागलेत. असे बुवा भेटले की लोक म्हणतात, वा, यांच्यासारखे महाराज नाही. ध्यानात घ्या. त्याच्यात असा गंध वरबडून लावायचा सगळीकडं, असं अगदी मोठं भव्य दिव्य पाहिजे. असे महाराज असले की खरोखर, म्हणजे मला कोण महाराज म्हणत नाही, ते मी स्वतःला महाराज म्हणत नाही, त्यावर काय प्रश्नच नाही. म्हणजे आता 6:30 पूर्वी बघितला असता तर 5-6 पोरांच्या जवळ मी होतो, तिथं पेपर जमा करायला आलतो. कुठला महाराज काय असतोय? महाराज कुठला पेपर गोळा करतोय? 2 पोरींना वेळ मिळत, त्यांना एसटी मिळत नव्हती, त्यांना म्हटलं बसा गाडीत, तुम्हाला सोडतो. त्यांना सोडण्यासाठी थोडं फाट्यावर आज जायला लागलं, पर्यायच नाही, तिथं जाऊन सोडून आलो त्यांना येताना. त्यामुळे तुम्हाला 5 मिनिटं 10 मिनिटं वाट बघायची वेळ आली. आता त्याला करणार काय? मग असा कुठं महाराज असतोय?
तिथनं वाजत गाजत आणायला पाहिजे, फुलं पायात टाकायला पाहिजेत, ढोल ताशे पुढं पाहिजेत, पासा पाठीमागं शिष्य, पासा पुढं शिष्य, छत्र चामर दिमड्या डोक्यावर घातलेल्या आहेत, उपरणं बिपरणं टाकलेलं आहे, गंध असा माकलेला आहे, शेंट काय अत्तर, सेंट नाही अत्तर सगळीकडे घमघमाट आहे, आणि मग लोक म्हणणार वा महाराज आली. नामदेवाची भूमिका तीच होती. असे कोणीतरी असतील. लोकांना विचारले विसोबा खेचर नाव, ते म्हणले विसोबा खेचर वगैरे आम्हाला कोण माहित नाही, पण एक ग्रस्त वयोवृद्ध मनुष्य अनेक दिवसापासून या मंदिरात येऊन राहिलाय, त्यानं कधी आम्हाला नाव सांगितलं नाही, काहीच नाही, तो येऊन पडलेला इथं असतो, भूक लागली की भिक्षांना मागायसाठी बाहेर येतो आणि पुन्हा जाऊन मंदिरात बसतो, याच्या पलीकडे आम्हाला कोण माहिती नाही. मग यांना वाटायला असेल कोणीतरी, त्यांना तरी विचारू, यांना विसोबा खेचर माहित नाही, कदाचित त्याला माहिती असेल. नामदेव आत गेले, पायऱ्या चढून आत गेल्यानंतर त्यांनी बघितलं तर कुठं खांबाला टेकून बसलेले कुठं आहेत का, कुठे कोणी नाही. त्या पिंडीच्या शेजारी असणारी एक वात तुपाची ठावक्यामध्ये असलेली मिणमिणता प्रकाश होता. किमान आता कोण गृहस्थ दिसत नाहीत म्हटल्यानंतर आलोयच आपण मंदिरामध्ये, जाऊन दर्शन तरी घ्यावं म्हणून गाभाऱ्यात गेली. आणि गाभाऱ्यात गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, अरे या प्रकाशानं बाहेरून काही दिसत नाही, पण आत आल्यानंतर त्यांनी विचित्रच रूप बघितलं. एका कोपऱ्यामध्ये काही वस्त्र आहेत, त्याला पाठ टेकवलेले, दाढी वाढलेली आहे, केस वाढलेले आहेत, केसांच्या जटा संभार झालेला आहे, ते बरेच दिवस विंचरलेले नाहीत. कमरेला गुडघ्यापर्यंत धोतर खोचलेलं आहे, अंगामध्ये काही नाही, जानवं गळ्यामध्ये आहे, माळा तुळशीची गळ्यामध्ये आहे, आणि असा काहीतरी पुटपुटतं एवढंच दिसतंय, याच्या पलीकडं हा माणूस दिसतच नाही. त्या व्यक्तीकडे बघत बघत नामदेव जायला लक्षात आलं की अरे यानं पायाची घडी घातलेली नाही, मांडी घातलेली नाही, तर पाय सोडलेत, आणि ते पाय सुद्धा त्या पिंडीच्या लिंगावर पाय गेलेले आहेत. आता जुनी सगळी महादेवाची मंदिरं तुम्ही बघा की तिथं आत गेल्यानंतर पाय लांब केले तर पिंडीलाच लागतात, तिथं पिंडीवर पाय ठेवलेले आहेत. मग नामदेवांना थोडासा राग आला, अरे महादेव असला म्हणून काय झालं, देव आहे ना तो, त्याच्यावर पाय ठेवणं बरोबर आहे का, म्हणून तो पाठीमाग बघितला आणि सांगितलं, अहो आजोबा स्पर्शाची निज्ञानी, पहिला स्पर्श झाला. गुरूंचा उपदेश करण्याच्या प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेमध्ये स्पर्श ज्ञान, दृष्टी ज्ञान कृपा कटाक्षे न्याहाळले, आपल्यापदी बैसवली. फक्त दृष्टी केली आणि कृपेनं बघितलं तरी सुद्धा ज्ञान होऊ शकतं. आणि शब्दाच्या निज्ञाने म्हणजे बोध करून, उपदेश करून शिष्याला मुक्त करणं. स्पर्शाचे निज्ञाने एवढाच शब्द झाला, स्पर्श केला, हो आजोबा. त्यांनी डोळे उघडले आणि म्हणले, बाळ कोण रे? मी नामा पंढरवरून आलो. बरं झालं आलास, सकाळपासून माझे पाय अवघडलेत. अहो तेच मी सांगतोय तुम्हाला, तुम्ही पिंडीवर पाय ठेवलेत, देवावर असं कोण पाय ठेवतं का? बाळा मी हात उचलू शकत नाही, मी माझे पाय उचलू शकत नाही, माझं शरीर गलिगात्र झालेलं आहे, फक्त बोलण्यासाठी जीभ उचलू शकतो एवढीच माझ्याकडे ताकद आहे. तेव्हा असं कर की माझे पाय चुकून पिंडीवर गेले असतील, मला कळलं नाही, तेवढे पाय बाजूला ठेव. नामदेवानं खाली वाकला आणि पायाला हात लावला. गुरूंचा बोध चालू झाला. अंगाला स्पर्श झाला तेवढा बोध होता, आता पायाला स्पर्श झाला, पूर्ण बोध झाला. हा शब्द लक्षात ठेवा. तिथं विसोबा खेचर सांगतात, जेथे नाही देव तेथे माझे पाय ठेविता अन्वय विचारोनी. विसोबा खेचर अभंगामधून सांगायला लागले, अरे नामा, जिथं देव नाही तिथं माझे पाय अन्वय व्याप्तीनं का असेना बाजूला ठेव. ही अन्वय व्याप्ती शास्त्रात आहे, लक्षात घ्या. ठेविता अन्वय विचारोनी. नामदेवानं पायाला स्पर्श केला. नामदेवाच्या अंगामध्ये वीज काढल्यासारखं झालेलं होतं, परंतु आता पर्यायच नव्हता. देवाच्या डोक्यावरून तरी पाय बाजूला करणं अपेक्षित होतं, म्हणून नामदेवानं देवाच्या डोक्यावरूनचे पाय उचलले आणि अलगत बाजूला केलं. ते ग्रस्त आहेत तिथंच पिंडच बाजूला सरकली. त्यांना उचलून गाभाऱ्यातून बाहेर आणलं तर पिंड तिथं यायला लागली. मग मात्र लक्षात आलं, अरे ज्याला डोक्यावर यांचे पाय धारण करण्याची इच्छा आहे, त्याच्या डोक्यावरून यांचे पाय बाजूला करणारा मी कोण? लक्षात आलं, आपण ज्यांच्या शोधासाठी आलो होतो आणि माऊलींनी तसं कुणाकडेही पाठवून दिलं नाही, कुणाकडेही दिलं नाही. शिफारस पत्र कुणाचं हे फार महत्वाचं असतं. एक लक्षात घ्या,
मार्गदर्शक आयुष्यात कोण तुमच्या? योग्य मार्गदर्शक भेटला तर फक्त 5 शिल्लक राहतात आणि 100 मरतात. फक्त मार्गदर्शक योग्य असावा. त्यांना माहित होतं 5 मला राखायचंय, 100 घालवायचंय. मार्गदर्शक. आणि दुसरा मार्गदर्शक होता, 5 गेले तरी संपवायचे आहेत लवकरात लवकर, फक्त माझे 100 वाचवायचे आहेत शकुनी. तो 100 वाचवायसाठी प्रयत्न करालता आणि हा एकटा श्रीकृष्ण 5 वाचवायसाठी प्रयत्न करालता. 5 वाचवलं, सगळे संपवले. मार्गदर्शक कोण? इथं मार्गदर्शक ज्ञानदेवांच्या सारखा भेटला होता. त्यांचं शिफारस पत्र होतं. ते म्हणले आता तसं नाही. त्यांनी दंडवत घातला, दंडवत आचार्य दंडवत घातला आणि सांगितलं माझं चुकलं बाबा. मग मात्र पाय जवळ घेतली, नामाला जवळ घेतला आणि नामाला सांगायला लागले, अरे नामदेवा, तुझीच मी वाट बघत होतो. इच्छित कार्य शेवटचं माऊलींचं माझ्या हातून करायचं होतं म्हणून मी थांबलो होतो. अरे ती माऊली म्हणजे काय? योगाचं सामर्थ्य त्यांच्याजवळ. त्यांना मांड भाजण्यासाठी खापराचा तुकडा मिळू नये म्हणून मीच कुंभारवाड्यामध्ये दम दिला होता. एवढंच नाही तर कुंभारवाड्यातून नेलेलं खापराचा तुकडा सुद्धा मी फोडून टाकला. त्यांना खापराची काय गरज आहे? साधनांच्या पलीकडे गेलेल्या माऊली, त्यांच्यासाठी मी थांबलो. मी पूर्वजन्मीचा, पूर्व काळाचा विसोबासाठी शुद्धीपत्र मिळू नये म्हणून मीच प्रयत्न केला. त्यांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित द्यायला लावणारा मीच होतो. परंतु त्यावेळेला योग्यता कळली नाही नामा. आज त्यांची योग्यता कळली. त्यांचाच आशीर्वाद घेऊन, त्यांच्याच शब्दाला मान देऊन मी आज इथं येऊन थांबलो. माझं धन्यता झाली. आज तुला भेटायचं होतं. तुला भेटण्यापर्यंत माझं अवतार कार्य होतं. आता मला पुढं राहण्याची इच्छा नाही. मी तुझीच वाट बघत होतो. नामदेवाला थोडंसं वाईट वाटायला लागलं. परंतु सगुणामध्ये निर्गुण आणि निर्गुणामध्ये सगुण पाहणं, एवढंच नाही, सर्व चराचरामध्ये ईश्वराचं तत्व पाहणं, हा उपदेश खेचरांनी नामदेवांना करायला सुरुवात केली. उपदेश झाला. अनेक दिवस तिथं राहणं झालं आणि गुरूंची आज्ञा घेऊन नामदेव पुन्हा पाठीमागे आले. मजल दर मजल करत पाठीमागे यायचो. याच्यासाठी बराच कालावधी मध्ये गेलेला होता. अनेक महिने याच्यामध्ये गेलेले होते. आणि आता पुन्हा कार्तिकी दुसरी येणार होती. त्या पुन्हा कार्तिकीसाठी सगळेजण जमणार होते. नामदेवांना आज आनंद झालेला होता. वा, आज गुरु भेटीनंतर पुन्हा संत भेट. म्हणून एक जागृत अवस्था घेऊन नामदेव पंढरीच्या दिशेने चालले. दिंडीच्या दिंड्या वारीसाठी पंढरीमध्ये जमा होत होत्या, यायला लागलेल्या होत्या. एकामागून एक संत यायला लागलेले होते. आज नामदेव घरामध्ये आले आणि त्यांना बघितल्यानंतर राजाई आत गेली. तिनं निरंजन आणलं आणि निरंजनानं त्यांना ओवाळलं. जना पुढं झाली. आपल्या गुरुरायाला ओवाळताना जनाईनं ज्यावेळेला पायाला स्पर्श केला त्यावेळेला जनाईच्या लक्षात आलं नामदेव आतून बाहेरून बदलला. आमूलाग्र झालेला बदल फक्त जनालाच कळला. पुढं गोविंदा, नारायण, विठोबा, गोविंदा आणि महादेव, लिंबा यांनी सर्वांनीच नामदेवांचं दर्शन घेतलं. आज वाट बघत होती, संत येतील, संत येतील. दशमीचा दिवस आला आणि दशमीच्या दिवशी सगळे संत मंडळी पुन्हा रावळामध्ये आले. भगवंताचं दर्शन घेतलं. दर्शन घेताना आज भगवंताला सुद्धा स्मित हास्य करावं असं वाटलं. नामदेवानं ओळखलं. सर्व उराउरी भेटले. आज नामदेवांच्या पाया पडणाऱ्यापेक्षा नामदेव आज पाया पडत होते. आज प्रत्येक जण यायचा, नामदेवांचं दर्शन घ्यायचा, पुन्हा नामदेव पाया पडायचे, पुन्हा पुढे जायचे, पुन्हा पाया पडायचे. प्रत्येक जण नामदेवांच्या पाया पडायचे आणि नामदेव स्वतः प्रत्येकाच्या पाया पडायचे. आम्ही थोडेसे महाराज झालो तर आम्ही कुणाच्या पाया पडत नाही, लक्षात घ्या. आमचंच सांगतो, कशाला दुसऱ्याच सांगायचं, लक्षात घ्या. पाया पडून घेणं एवढं सोपं नाही मंडळी, फार अवघड असते. प्रत्येक जण पाया पडतो. आज मुक्ता पुढे सरसावली आणि नामाच्या पायाला स्पर्श केला. नामदेवाने मुक्ताला दंडवत घातला. आज एका ईश्वरानं दुसऱ्या ईश्वराला नमस्कार केला होता. आणि नामदेव उभा आहेत त्याच वेळेला दंडवत संपला आणि मुक्ताईने सांगितलं, नामदेव दादा आज बरं वाटलं.
नामदेवांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागली. अरे, आज नामदेव दादा म्हणणारी एक मुक्ता बहीण आपल्याला मिळाली होती. आज पुन्हा 4 भावंडांच्या मध्ये एक मोठा भाऊ सामील झाला होता. आनंद वाटायला लागला. कीर्तन चालू करायचं. सगळेजण वाट बघत होते कीर्तनासाठी गोरोबांची. सावता चोखाळाला विचारत होते, चोखोबा राखा बंकाला विचारत होते, सोयराला विचारत होते. प्रत्येक जण एकमेकाला विचारत होती. जनामध्येच उठून उभा राहायची. गोरोबा दिसतात काय बघायची. गोरोबा अजून कुठं आले नाहीत. गोरोबा अजून कुठं आलेत. कोणीतरी सांगितलं, हो 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 आलेत, गोरोबा आलेत. गोरोबांना वाट द्या. गोरोबांना वाट देत 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 गोरोबा पुढे येऊन बसले. अगदी धोत्राचा सोगा तसाच अंगावर टाकलेला होता आणि सदऱ्याचे दोन्ही बाहू लोळे पांगळे पडल्यासारखे तसेच लोळत आलेले बघितले आणि थोडंसं सगळ्यांनाच दुःख वाटायला. अरे रे, हे काय झालं, काय घडलं असेल. कारण दोन्ही हात गोरोबांचे आज दिसत नाहीत. काय घडलं, काय घडलं, प्रत्येकाचा विषय चालू झाला. आणि मनोमनी गोरोबांना सगळा वृत्तांत पाठीमागचा कळायला लागला की आपण नामामध्ये भगवंताच्या विठ्ठलाच्या भगवत भक्तीमध्ये रममान झालो होतो. आणि रममान झालेला असताना चिखल तुडवत होतो. चिखलामध्ये आपलं बाळ आलं, कळलंच नाही. देहभान विसरलं. बाळाला तुडवलं, रक्ताचा चिखल झाला आणि चिखलामध्ये रक्त मिसळलं गेलं. आणि संती नावाची पत्नी, त्या संतीनं त्याच वेळेला ज्या वेळेला गोरोबांना बोलण्यासाठी पुढे आली, गोरोबांना बोलत होती त्यावेळेला गोरोबा काय बोलले नाहीत. पण ज्या वेळेला विठ्ठलाला बोलायला लागले त्यावेळेला गोरोबा हात उगारून पुढे आले आणि त्यावेळेला संतीनं शपथ घातली की हात जर मला लावाल तर तुमच्या विठोबाची आण आहे, शपथ आहे. हात तसाच मागे घेतला. कदाचित या शरीराला नाव ठेवलं गोरोबा, याला किती शब्द दिले, किती शिवे दिले तर काय वाईट नव्हतं, परंतु माझ्या पांडुरंगाची आण घातली. थांबले तिथंच. तिथून पुढे संसार व्रत सांभाळलं, खंडित झालं. आणि मग मात्र संतीनच पुढाकार घेतला आणि छोटी बहीण रामी जी होती ते तिला आपली सवत म्हणून करून आणली. परंतु हात लावायचा नाही हा शब्द, याच शब्दाला बरोबर सासरे बुवांनी सांगितलं, जसं संतीला सांभाळलं तसंच रामीला सांभाळा. तोकट्या हाताने गोरोबा आले. बघितलं, गोरोबांच्या डोळ्यासमोर सगळा घडलेला वृत्तांत समोर गेला. गोरोबा तसेच बसले. एका बाजूला संती आहे, दुसऱ्या बाजूला रामी बसली. सगळेच बसले आणि निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता सावता माळे आहेत आणि शेजारी जना सुद्धा बसलेले आहे. आणि नामदेवांचं कीर्तन चालू झालं. नाचूक कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, सर्व सांडोणी माझारी, वाचे विठ्ठल रखुमाई, परे हुणी परते घर, तेथे राहो निरंतर, अवघी सत्ता आली हाता, नाम याचा खेचर दाता. नामदेवांचा अभंग गायला गेला आणि लोकांच्या लक्षात आलं आतापर्यंत नामा म्हणे होतं, आता तिथं नाम याचा खेचर शब्द यायला लागले. गुरूंचे शब्द तिथे यायला लागले. धन्यता वाटायला लागली. कीर्तन ही कला नसून ते एक सर्व मोठं ज्ञान, अज्ञानाचं निवृत्त करून ज्ञानदानाचं काम नामदेव करत होते. रात्रीची वेळ वाढत होती आणि सकाळचा प्रहर झाला. एकादश आली. एकादशीचा दिवस चालू झाला. नामदेवाचं कीर्तन अखंड अखंड अखंड. काही जण म्हणायचे ज्ञानदेवांना बोलावं, ज्ञानदेवांचं प्रवचन ऐकावं, पुन्हा नामदेवांचे कीर्तन ऐकावं. म्हणजे ज्याला आपण अमृतमय ठेवा असं म्हणतो की कंटाळाच येऊ नये, शब्द ऐकताना कंटाळाच येऊ नये, संपूच नये असं वाटावं, अशी लोकांची एक भूमिका तयार झाली आणि लोक ऐकतच 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 बसायला लागले. एकादशीची रात्रीची वेळ पुन्हा नामदेवांचे कीर्तन उभा राहिलं. कीर्तन उभा राहिल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं, अरे देवाला सुद्धा ते कीर्तन आवडतं. नामदेव कीर्तन करी, पुढे नाचे पांडुरंग. पुढं भगवंत नाचायला लागला. मात्र जनीला थांबवलं नाही. जनीनं सांगितलं, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. जनाबाईने ज्ञानदेवांना सांगितलं आपण अभंग सांगावा आणि निरूपण कुणी करावं, नामदेवांनी करावं. इच्छा द्वेषाच्या पलीकडे जाऊन कर्मयोग आपण सिद्धता कर्मयोगाची बांधू शकतो हे नामदेवांनी सांगायला सुरुवात केली. आणि त्या कीर्तनामध्ये पुन्हा गोरोबा काकांना हात मिळाले, मूल मिळालं. संसार नेटका चालू झाला. द्वादशीचं पारणं पुन्हा नामदेवाच्या घरामध्ये. आज नामा स्वतः सगळ्यांना वाढायला होता, सगळ्यांना पुढहून वाढत होता. लक्षात घ्या, वाढणं, पत्राळा काढणं हे सगळं चाललेलं होतं. आज थोडीशी ऐश्वर संपत्ता ज्याला म्हणतो आपण किंवा संपत्ती म्हणतो ती थोडीशी घरामध्ये स्थिरावलेली होती. आज नारायणाने विठोबा बाजारहाट करत होते.
घरामध्ये कच्चा माल तयार करण्याचं काम, कपडे शिवण्याचं काम या तिघी करत होत्या आणि बाजारामध्ये विकण्याचं दोघ जण काम करत होती. दोन्ही बाजूने घरामध्ये थोडीशी धन दौलत येत होती. थोडंसं ऐश्वर आलं, पण ऐश्वर सुद्धा एकट्यानं उपभोगायचं नाही, ते सर्वांना वाटून खायचं. या नियमानं सर्वांना जेवण झालं, सर्वजण मंत्रमुग्ध झाले. आता द्वादशीच्या दुपारच्या वेळेला निघण्याची वेळ झाली आणि निघण्याच्या वेळेला पुन्हा रावळामध्ये सगळं संत मंडळी जमा झाले. आज निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई आळंदीकडे जाणार आहेत. रावळामध्ये गेले, देवाचं दर्शन घेतलं आणि देवांना ज्ञानदेव सांगतायत की देवा, आजपर्यंत मी तुमच्याकडे काहीच मागितलं नाही. तेव्हा तीर्थयात्रा करावीशी मला वाटते, पण त्या तीर्थयात्रेमध्ये मला नामदेवाची साथ हवी. देवानं सांगितलं हो, का नाही, जा ना घेऊन. नामदेवाने मनोमन ओळखलं. नामदेव म्हणाले, मी तुला सोडून आणि किती दिवस, कशासाठी जायचं. नामा, ज्ञाना सांगतो ना, मग गेलं पाहिजे. हो देवा, जाईन. एकमेकांना एक वचन दिलं आणि जाऊ असा विचार केला. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई आळंदीच्या दिशेने गेले. हे सर्वजण गेले. दुपारची वेळ टळून गेली, तिन्हीसांची वेळ आली आणि अनेक वारकरी आलेले जे होते ते वाळवंटामध्ये जमले. नामदेवांचं कीर्तन चालू झालं. कीर्तन संपलं, पंक्ती चालू झाल्या आणि त्या पंक्तीसाठी केलेल्या पोळ्या होत्या. नैवेद्याचं ताट दाखवण्यासाठी नामदेव पुढे झाले. चंद्रभागेमध्ये पाणी घेतलं आणि पाठीमागं फिरता तर ताटामध्ये असणाऱ्या पोळ्यांचा नैवेद्य कुत्र्यानं घेतला आणि पळून जायला लागलं. नामदेवानं पळत गेला आणि तुपाची वाटी त्या पात्रामध्ये होती ती उचलली आणि सांगितलं, अरे थांब, जर तशी पोळी खाशील तर तुला विकार होईल, पोट दुखेल तुझं, त्याला मी तूप लावतो, मग तू पोळी खा. देवानं केलेला साक्षात्कार होता. जना मनोमन आनंदित होती. आजपर्यंत दुजाभाव द्वैत करणारा, जीवाजीवामध्ये भेद पाहणारा नामदेव आज निर्गुणामध्ये एकरूप झालेला होता. सर्व जीवसृष्टीमध्ये असणारा ओतप्रोत पांडुरंग आज नामदेवाला भेटलेला होता. नामदेव आनंदी आनंद होता. पुंडलिक वरदारी विठ्ठल.